शिक्षण ही काळाची गरज होय, शिकाल तर टिकाल हे ब्रीद वाक्य आपण ऐकत असतो। नुकतेच 10वी आणि 12वी बोर्ड यांचे निकाल लागलेले असून आपलं उत्तम करिअर घडवण्यासाठी पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे। कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमधील प्रवेश आणि तंत्र शिक्षण संस्था, मग त्या शासकीय असो किंवा खाजगी तंत्र शिक्षण संस्था होय। जर शासकीय तंत्र शिक्षण संस्थेमध्ये जर योग्य विषय घेऊन कोर्स पूर्ण केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात। नाशिकमधील सातपूर परिसरात असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI सातपूर या संस्थेने सुद्धा शैक्षणिक वर्ष 2024 ते 2025 साठी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झालेली असून याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI सातपूर उपसंचालक RS मुंडासे यांनी दिली। औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे सध्या आपल्या 10वीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर इतर उमेदवारांचा देखील त्याला चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळत आहे। आज यावर्षी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिकमध्ये विविध अभ्यासक्रमामध्ये व्यवसायामध्ये प्रवेश देण्याची कार्यवाही चालू आहे। प्रवेशासाठी यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, टर्नर, मशीनिस्ट ग्राइंडर, ITSM, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, त्याचबरोबर मग इतर फाउंड्रीमन, मेसन, कार्पेंट्री, टूल अँड डाय मेकर, टर्नर, त्याचबरोबर शीट मेटल वर्कर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक अशा विविध प्रकारच्या कोर्स टोटल एकूण 28 कोर्सेसमध्ये ॲडमिशन चालू आहे आणि त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील 4 जूनपासून सुरू झालेली आहे। परंतु यावर्षी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या या संस्थेमध्ये एरोनॉटिकल इक्विपमेंट अँड स्ट्रक्चरल फिटर हा अत्यंत आधुनिक असा वैमानिकी क्षेत्राशी अभ्यासक्रम मागच्या वर्षी चालू झालेला आहे आणि यावर्षी देखील त्याची एक बॅचचे ॲडमिशनचं काम सुरू आहे। हा अत्यंत असा आधुनिक असा व्यवसाय अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये वैमानिकी क्षेत्राशी निगडीत इलेक्ट्रिकल त्याचबरोबर स्ट्रक्चरल फिटर असे दोन्ही पार्ट मिळून एकूण 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचं देखील नॉलेज दिलं जातं, त्याचबरोबर मेकॅनिकल क्षेत्राशी देखील नॉलेज दिलं जातं। असा अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी प्रशिक्षणार्थी हा एरोनॉटिकल इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास किंवा नोकरी करण्यासाठी तो पात्र ठरतो। आता येत्या पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या भारतामध्ये वैमानिकी क्षेत्राशी निगडीत उद्योगाची मोठ्या प्रमाणात उभारणी होणार आहे। जसे की उदाहरण म्हणून सांगायचं म्हटलं तर राफेल विमान कंपनीच्या मार्फत या आपल्या पूर्ण भारतामध्ये 8 ते 10 ठिकाणी उत्पादन केलं जाणार आहे। राफेलची पूर्ण निर्मिती आणि बांधणी दोन्ही या भारतामध्ये होणार आहे आणि टोटल ह्या क्षेत्राशी निगडीत 25,000 इतकी मनुष्यबळाची पुढच्या 5 वर्षांमध्ये आवश्यकता आहे। त्यासाठी आपल्या राफेल कंपनीचे डसॉल्ट एव्हिएशन अकॅडमीचे 2 अधिकारी देखील या आपल्या संस्थेला भेट दिलेली आहे आणि इथल्या एरोनॉटिकल इक्विपमेंट अँड स्ट्रक्चरल फिटरच्या या ट्रेडची पण पाहणी केलेली आहे। त्यामुळे या व्यवसायामध्ये खूप असा म्हणजे दैदिप्यमान किंवा आता उत्कर्ष होण्यासारखा असा अत्यंत चांगला हा कोर्स सुरू झालेला आहे। यावर्षी देखील ॲडमिशन आहे। तर विशेष प्राधान्याने मला हे सांगायचं आहे की जे 10वीमध्ये चांगल्या रीतीने गुण घेऊन उत्तीर्ण झालेले उमेदवार आहेत त्यांनी या व्यवसाय निवडावा आणि त्यामध्ये प्रवेश घेऊन आपलं भवितव्य उज्ज्वल करावं। त्याचबरोबर दुसरा अत्यंत आधुनिक असा कोर्स म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स स्मार्ट सिटी असा आहे की इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे हे इंडस्ट्री 4.0शी निगडीत अभ्यासक्रम आहे, व्यवसाय अभ्यासक्रम आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही नवीन अत्यंत आधुनिक असे इंटरनेटच्या माध्यमातून ज्या उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन केलं जातं जसं मॅन्युफॅक्चरिंग आहे, ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर मग ट्रान्सपोर्टेशन आहे, अशा विविध क्षेत्रांमध्ये आज इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून या सर्व प्रक्रिया राबवल्या जात आहेत आणि त्यामुळे हे इंडस्ट्रीचं 4.0 म्हणण्याचं हे कारणच हे आहे की एक उत्क्रांती आहे ज्याच्यामध्ये आपण कॉम्प्युटरपेक्षाही पुढे जाऊन इंटरनेटच्या माध्यमातून या सर्व प्रक्रिया राबवत आहोत आणि अशा अत्यंत आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये आपला
महाराष्ट्राचं त्याचबरोबर भारताचे विद्यार्थी मागं पडू नये, त्याला अद्ययावत असं तंत्रज्ञानाशी निगडीत व्यवसाय अभ्यासक्रमामधील त्याला प्रशिक्षण मिळावं यासाठी हा कोर्स आम्ही चालू करणार आहोत. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लवकरच ॲफिलिएशन मिळाले की ह्याच्यासाठी देखील प्रवेशाची सुरुवात करण्यात येणार आहे. वास्तविक पाहता केवळ हे 2च अभ्यासक्रम खूप छान आहे असं नाही. ह्या ITI जे काही 29 अभ्यासक्रम आहेत विविध ज्याच्यामध्ये महिलाशी निगडीत देखील काही कोपा आहे, ITSM इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे. याच्यामध्ये महिलांना खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे, नोकरी करण्याचा वाव आहे, स्वरोजगार करण्याची संधी मिळते. त्यामुळे आणि उत्तरोत्तर आपल्या भारताची ही जी औद्योगिक प्रगती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आपल्या भारताची औद्योगिक प्रगती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आपल्या भारताला देखील मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. हे झाले भारतातलं चित्र. त्याचबरोबर पूर्ण जगामध्ये देखील भारतीय कुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जपान, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स या देशामध्ये तिथल्या लोकांचं वय वाढत चालल्यामुळे ते ऊर्ध्वत्वाकडे झुकत आहे. त्यामुळे तिथं युवा आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे आणि असं युवा आणि कुशल मनुष्यबळाचं जे मोठं निर्मिती केंद्र हे भारत बनलेलं आहे आणि इथूनच मोठ्या प्रमाणात कुशल आणि युवा असं मनुष्यबळ हे पूर्ण जगभरात आपल्या भारताकडून त्याचा पुरवठा केला जाणार आहे आणि आपल्या भारतातील युवा आणि कुशल मनुष्यबळ आपल्या भारतातले युवक हे पूर्ण जगात इतर सर्व भागामध्ये काम करून आपल्या भारताचंही नाव उज्ज्वल करणार आहेत आणि त्यांचं भविष्य पण उज्ज्वल करणार आहे. आज एक मोठी संधी भारतासमोर आहे की या आपल्या जगाच्या प्रगतीमध्ये देखील आज मोठा आपला मोलाचा वाटा त्याच्यामध्ये उचलायचा आहे. तर मी सर्व उमेदवारांना, सर्व विद्यार्थ्यांना 10वी पास झालेल्या, त्याचबरोबर 12वी पास झालेल्या, त्याचबरोबर नोकरी मिळाली नाही म्हणून आपल्या म्हणजे बेरोजगार असलेल्या अगदी पदवीधर उमेदवारांना देखील माझं हीच सल्ला असेल आणि विनंती पण असेल की त्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत विविध व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावा आणि चांगलं स्किल, कौशल्य मिळवून त्यांचं भवितव्य, त्यांचं करिअर हा उज्ज्वल करावा असं मी सर्वांना याद्वारे आवाहन करते. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.